नमस्कार मंडळी. आज 19 ऑक्टोबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाओ. आजच्या ठरलं तर मगच्या भागात प्रिया सायलीच्या आईबाबाची खोली आवरून घेते आणि म्हणते की आता कसं वाटतंय, ही खोली सायलीच्या आईबाबाची आहे. तेवढ्यातच कल्पना आणि सायली तिथे येतात. तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना माझ्या आईबाबापासून लांब राहायचं. आणि तन्वी, मी तुला आधीच सांगते त्या त्यांना तू काही वाकडं तिकडं बोलायचं नाहीये. तुम्ही नेहमी वाईटच विचार करता का? सायली, अगं मला खरंच मनापासून आनंद झाला की तुझे आई बाबा सापडलेत आणि हेच सांगायला मी इथे आले होते. हो का? मग ते दोघंही इथे नाही आहेत हे कळल्यानंतर तू इथे का रंगळलीस? किती व्यवस्थित खोली लावलीये, एकदम अशी टापटीप. सायली, तू तुझ्या आईसारखीच आहे. म्हणजे एखादा कपडा असा काठाला काठ लावून घडी करायचा, प्रत्येक गोष्ट एकदम जागच्या जागी ठेवायची. सेम. अगं हे बघ, हे बघ, हे बेडशीट बघ किती रमलीये बघ. आणि हे बघ, हे कसं एकजीव आहे. कुठेही बाहेर टावेल नाही, साडी नाही, पसारा नाही. सेम. आठवते तुला सायली, तू आश्रमात असताना असं सगळं नीट नेटकं लावून ठेवायची. महिपत साक्षीला म्हणतो की तुझी अंगठी दे. कदम, तुला दिलेल्या पैशाची इज्जत ठेवायचा दिवस आलेला आहे. कळलं का? इथे कोणीच नाही आलं पाहिजे माझं काम होस्तोवर. हे जे काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहेत ना, याचं काय करायचं ते तू बघ. महिपत शिक्रे इथे येऊन गेला, हे कोणाच्या बापाला कळलं नाही पाहिजे. एक मिनिट. हे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं होईल, पण DNA टेस्टचं काय? तुझ्या बापाने सगळी सोय आधीच लावलीये. चाबी दे. सायली, हा जो व्यवस्थितपणा आहे ना, तो तुझ्यामध्ये तुझ्या आईकडूनच आलाय बरं का. तेवढ्या सायलीची आई येते. अगं बाई, तुम्ही कधी आलात? आणि शोधायला लागते. ड्रॉवर मधून टावेल काढल्यावर ती इकडे तिकडे खाली कपडे टाकून देते. ताई, ते कपडे, त्या कपड्याला पायच फुटलेले असतात. आमच्या दुकानात नाही का, पडूनच असतात. महिपत कुलूप उघडून जेलाच्या अंतर जातो. साक्षीसारख्या दिसणाऱ्या बाईचा खून करतो. जेव्हा महिपत खून करतो तेव्हा एकीकडे साक्षी नाटक करते की कोण समजतील ग स्वतःला. ए गप्प बस, तुकडे तुकडे करेल तुझे. जीव. महिपत त्या बाईचा जीव घेतो. साक्षी तिकडे म्हणत असते, सोड मला, सोड मला. कॉन्स्टेबल बाई उठतात आणि बघायला जातात. मला वाटतं की साक्षीचे आणि रेखाचे भांडणं चालू आहे. तेवढ्यात कदम अडवतो. आहो बसा, ते नेहमीच भांडतात. सायली म्हणते, अगं आई, तू कपाट छान लावलं होतंस. थांब, मी लावून देते तुला परत. नको नको अगं, हे असंच कशाला, हाताशी असलेलं बरं असतं. मी कधी आवरतच नाही बाई. ही तू आवरली का खोली? नाही. हा, कदाचित ना विमलने सगळं आवरून ठेवलं असेल. कसं असतं ना ताई, कुठलीही वस्तू अशी चटकन सापडलेली बरी असते. पाटात गिपाटात शोधायला कोण जाणार? ते तुमच्या विमल ताईंना सांगा, खोली बिली आवरू नको आमची. या मनातल्या मनात विचार करते, ही टेलरिंग बाई माझ्यावर का टपलीये बाई. थोडी तरी कृपा कर माझ्यावर आणि थोडी त्या सायलीवानी वाग. अशी माझ्यावानी वागलीस ना तर माझं पितळ उघडं पडेल. महिपत त्या बाईला दुसऱ्या कैदीमध्ये टाकतो आणि साक्षीची अंगठी त्या बाईला घालतो. रेखा काचाने तिच्यावर वार करते. शिरकण्याचा आवाज येतो तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल व सगळेजण. एकीकडे अर्जुनला फोन येतो. तुला इतक्या वर्षांनी माझी आठवण आली. तू आहेस कुठे ते मला सांग. ते मिठाईवाल्याचं दुकान आहे ना, त्याच्या राईट साईडला घर आहे माझं. पूर्ण निवास लक्षात आहे ना तुझ्या? ये पटकन ये, मी तुला बाहेर घ्यायला येतो. कसली जोडी? अगं, माझ्या कॉलेजचा खूप जवळचा मित्र येतोय, मी आलोच त्याला घेऊन. तेवढ्यात अर्जुनचा मित्र येतो. अर्जुन म्हणतो, अर्जुन मेरे यार,
बरं का मंडळी, अर्जुनच्या मित्राचं नाव सुद्धा अर्जुनच असतं. हा माझा मित्र अर्जुन, याचं नाव पण अर्जुनच आहे. कॉलेजमध्ये असताना म्हणून आमची जोडी फेमस होती, अर्जुनची जोडी. खूप घनिष्ठ मैत्री दिसते तुमच्या दोघांची. एक मिनिट, ही तुझी बायको आहे आणि हिचं बोलणं तुला कळतं? म्हणजे काय सायली, कॉलेजमध्ये असताना याचं मराठी कसं होतं माहित आहे का तुला? मी हाय स्पीडच्या फर्स्ट फ्लोअरने बाथरूममध्ये एंटर झालो. प्रोफेसरने टर्न होऊन मला शार्प लुक दिला. जे 16 शब्दाच्या वाक्यामध्ये 10 शब्द इंग्लिश असणार आणि 6 शब्द मराठी. आणि तू तर घनिष्ठ मैत्री वगैरे बोलणारी निघालीस म्हणून म्हटलं आता मी पण चांगली मराठी भाषा बोलतोय. आणि कसं आहे ना, बायकोचा वाण नाही पण गुण लागलाय. सायली, हा कोण आहे? आमचा अर्जुन कुठे आहे? ते तुमचेच अर्जुन आहे. लग्न झाल्यानंतर चांगले परिणाम तर होणार. परिणाम तर होणारच. बरं, तुम्ही दोघे बसा, मी कॉफी घेऊन येते. स्ट्रॉंग. सायली, हा माझा मित्र इतका इम्प्रेसिव्ह आहे ना, याला वाटलं 50 पाणीपुरी खायची आहे, खाल्ली. स्विमिंग पूल मध्ये उडी मारायची आहे, मारली. वाटलं लग्न करून टाकावं, असं टाकलं करून. भाऊजी आहो, तुम्ही लग्नाचा निर्णय असं पटकन घेऊन टाकला? हो, टाकला घेऊन, पण आता अडकलोय. पुढेही जाता येत नाहीये आणि मागेही जाता येत नाहीये. म्हणजे तुम्ही असं काय केलंय भाऊजी? नवरा बायको मध्ये प्रॉब्लेम झालं तर नवराच जबाबदार असतो का? अरे मी काही नाही केलंय, मला तर आताही कळत नाहीये. जर एकत्र राहता येत नसेल तर वेगळं व्हायला हवं ना. अरे थांब, तुझ्या लग्नाबद्दल मला आता कळतंय आणि तू वेगळं होण्याबद्दल काय बोलतोय? भाऊजी, तुम्ही एवढं टोकाला का जाताय? लग्नाच्या गाठी तर स्वर्गात बांधलेल्या असतात. अरे जी गाठ 1 वर्षही टिकत नाही, ती गाठ काय कामाची? तुम्हाला सांगतो, लग्न ही अशी गोष्ट आहे जी व्हायच्या आधीच जखम आहे, जी व्हायच्या आधीच हळद लावली जाते. होल्ड. मला सांग, तू आणि वहिनी कम्फर्टेबल नाही आहात का? तू 180 डिग्री चुकतोयस अर्जुन. माझी बायको खूप चांगली मैत्रीण आहे, माझी बेस्ट फ्रेंड आहे माझी. एक वेळेस बायको मैत्रीण होऊ शकते, पण मैत्रीण होऊन बायको होणं इम्पॉसिबल. म्हणजे आमच्याच बाबतीत बघा ना, आम्ही एकत्र काम केलं आणि मग लग्न केलं. आमच्यात मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो. मग आमच्यात निरा आला आणि मग आम्ही पुन्हा लग्न केलं. अर्जुन, अरे मला आता डिवोर्स घ्यायलाच हवा. काय ना, आमच्या प्रेमाचा धागा आता वीक झालाय. हे बघ, लग्नानंतर चेंजेस होऊन जातं, पण ते पॉझिटिव्ह चेंजेस असतात. यू नो व्हॉट, तू सेकंड चान्स द्यायला हवा. भाऊजी आहो, एक वेळ तर अशी आली होती की आम्हाला वाटलं सगळं संपलंय आता, तर एका दुसऱ्याच मुलीशी लग्न करायला लागत होतं. त्यांच्या मनाविरुद्ध की सगळी नाती पणाला लागली होती, पण आम्ही एकमेकांच्या बाबतीत अशी हार नाही मानली. मी पण खूप घाबरलो होतो. आता जसा तू विचार करतोस ना, एक्झॅक्टली तसाच विचार करायचो. पण आशा असतेच. आपल्याला ठरवायचं की त्यात अडकून राहायचंय की बाहेर निघायचं. भाऊजी, मी काय म्हणते, तुम्ही स्वतःसाठी एक संधी घ्या आणि तुमच्या बायको असलेल्या मैत्रिणीला एक संधी द्या. मी आता जे काय बघतोय ते फक्त बघत नाहीये, तुमच्या डोळ्यातलं प्रेम सुद्धा बघतोय. ज्याची त्याची प्रेमाची गोष्ट वेगळी असते आणि मला खात्री आहे तुमची पण प्रेमाची गोष्ट आमच्यासारखी वेगळी असेल. अरे, तुमच्या प्रेमाची गोष्टीला तर अख्ख्या महाराष्ट्राची भुरळ पडलीये. दोघांना ऑल द बेस्ट. आणि तुम्ही जे काही मला आता सांगितलं त्यासाठी थँक्यू. बरं, येतो मी आता. त्यात एक पावती खाली पडते. अरे हे काय? तुम्ही आता म्हणालात ना की एक सेकंड चान्स घे. कदाचित हे त्याच्यासाठी आहे. आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायला सेकंड चान्स दिलाय त्याने. ऑल द बेस्ट. मी येतो. अर्जुन आणि सायली रूम मध्ये असतात तेव्हा अर्जुन लॅपटॉपवरच्या बातम्या ऐकतो की साक्षी शिकरेचा खून झालाय. महिपाल शिकरेची मुलगी साक्षी शिकरे ही जन्मठेप शिक्षा भोगत होती. एका जेलमधल्या स्त्री कायद्यानं प्राणघातक हल्ला केलाय. हे जेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता आपल्या सोबत आहे साक्षी शिकरेचे दुर्दैवी वडील महिपाल शिकरे. या क्षणी तुमच्या भावना काय आहेत? सोन्यासारखी पोर मला सोडून गेली. मी जिवंत राहून काय करणार? ती एकटीच माझा आधार होती. आता मी कोणासाठी जगायचं? अगं पोरी, स्वर्गात जाताना मला तरी सोबत घेऊन जायचं होतं. नाही, कल्पना अशी थोडीशीच होती. जेलमध्ये
जायचो तेव्हा ती मला सांगायची की एक बाई मला इथलं मला खूप त्रास देतात, मारहाण करतात. खात्री आहे की त्याच बाईने माझ्या साध्या भोळ्या पोरीला मारलं असेल. मी कोणासाठी जगायचं? एकुलती एक पोरगी होती ती. मी कोणाला सोडणार नाही, मी दावा ठोकणार. हे सगळं सुद्धा प्रिया बघत असते मोबाईलवर. साक्षी शिकरेचा जेलमध्ये खून, हे सगळं कसं शक्य आहे? नाही नाही, महिपत शिकरेच्या मुलीला हात लावायची कोणाचीच हिंमत होणार नाही. हे खरं घडलं असतं तर महिपत असं कॅमेरा समोर रडत बसला नसता. उलट तर त्यानं 2-4 खून केलेच असतील जेलमध्ये. गडबड आहे काहीतरी. सायली विचारात पडते, हे सगळं खरं असेल का हो? ही खरं असेल तर जेलमध्ये कैद्याचा खून कसा काय होऊ शकतो? येऊन चटकन फोन घेतो आणि इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतो. आता जी न्यूज व्हायरल होती ती खरी आहे का? साक्षी शिकरेचा खून झालाय. साक्षीची डेड बॉडी आता पोस्टमॉर्टमला पाठवली. रिपोर्ट आल्यावर ते मला फोन कर. मायपत बबली कॉलिंग असं नागराज म्हणतो. स्पीकरवर टाक फोन. हॅलो बबली मॅडम, काय म्हणताय? कशी आठवण काढली? तुम्ही आणि तुमचे मित्र कसले सॉलिड आहात हो. ते तर आहोस की, पण तुला आज कसा काय साक्षात्कार झाला? नाही म्हणजे काय मस्त ड्रामा केलाय तुम्ही. साक्षी जेलमध्ये मेली, अख्ख्या जगाला फसवायला निघाला. पण तुम्ही प्रियाला कधीच फसू नाही शकणार. एवढी छोटी गोष्ट लक्षात नाही आली का तुमच्या? ए बबली, तो काय ड्रामा वगैरे नाहीये. जाऊ द्या अण्णा सर, कुठे रडताना कसले चिकाने दिसता हो तुम्ही. पण अण्णा सर, आता खरं रडायची तयारी करा. त्या खऱ्या आई बाबांना घरात आणून तुम्ही जो सापळा लावलाय ना, आता तुमच्यावरच उलटणार आहे. आता प्रश्न व्हिडिओचा नाही आहे हो, जर साक्षी जिवंत आहे हे जर मी सिद्ध केलं, त्यामुळे तुम्हाला ते केवढ्याला पडेल. त्यामुळे आता माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. आता लक्षात ठेवा, ही बबली लोकांना एवढं तर कायद्यानेच हिच्यावर बंदी आणायला पाहिजे. तुमच्या त्या वकील भावाला सांगून हिचं काहीतरी करा. माझ्या वकील भावाचं नाव नको काढूस. त्यापेक्षा या बबलीलाच एक विजिट देतो. काय करतो, तिच्या घरीच जातो आणि तिची बोलती बंद करतो, म्हणजे तिला काही करताच येणार नाही. तेच बराबर आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात साक्षी बदलून येते. महिपत म्हणतो, ओ मॅडम, कोण आहात तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? काय नाव काय आहे तुमचं? समीरा शेखर. तिकडे नागराज प्रियाला भेटायला जातो. प्रताप ओळख करून देतो की हे दोघे सायलीचे आई बाबा. हे सदाशिव लोखंडे, मैनावती लोखंडे. नागराज म्हणतो की आईची जी स्माईल आहे ती अगदी तन्वी सारखीच आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भाग.